महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील धर्मपुरी ते खुडूस रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट JM म्हात्रे या कंपनीकडे आहे। कंपनीने काम करत असताना अनेक ठिकाणी मृत्यूचा सापळा बनवल्यागत कामे केलेली आहे। महामार्गावर कंपनीच्या चुकीच्या कामामुळे 3 वर्षांमध्ये अनेक नागरिक जीवाला मुकलेले आहेत। याला फक्त कंपनी जबाबदार आहे। अनेक ठिकाणी कंपनीचा हलगर्जीपणा समोर आलेला आहे। ग्रामस्थांनी वेळोवेळी कंपनीला सांगून तक्रारी देऊन सुद्धा कंपनीचे अधिकारी कोणत्याही प्रकारे ग्रामस्थांना दाद देत नाही। कंपनीचे ऑफिस आणि यार्ड ज्या गावांमध्ये आहे त्या मांडवे गावच्या ग्रामपंचायतने कंपनीकडे अनेक वेळा संबंधित तसेच अनेक विषयांवर तक्रारी दिलेल्या आहेत। तरीही गेंड्याची कातडी पांघरलेले कंपनीचे आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी ऐकत नाही असा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे। अनेक कामे अर्धवट आहेत, त्यामुळे ज्या ठिकाणी अर्धवट कामे आहेत त्या ठिकाणी अनेक वेळा अपघात झालेले आहेत। याकडे ना कंपनीचे लक्ष ना नॅशनल हायवे अधिकाऱ्यांचे लक्ष, परंतु यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना हकडाक जीवाशी मुकावं लागत आहे। तसेच अनेक अपघातात अनेक जण गंभीर स्वरूपाच्या अपघाताला तसेच अपंगत्वाला बळी पडलेले आहेत। या सर्व अपघाताला सर्वस्वी म्हात्रे कंपनी आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी जबाबदार आहेत। ग्रामीण भागामध्ये नवीन रस्ते झाले म्हणजे विकास झाला असा नाही। रस्ते बनवत असताना आसपासच्या गावातील नागरिकांना सोयीस्कर अशा सुविधा देणे कंपनीचे आणि प्रशासनाचे काम आहे, परंतु रस्ते करून नागरिकांचा एक प्रकारे जीव घेण्यासाठीच रस्ते बनवल्याचं दिसत आहे। अनेक चौकामध्ये तसेच वाडी वस्तीवरून येणाऱ्या रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेसाठी उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत। घाई गडबडीने कामे उरकून पैसे कमावणाऱ्या कंपनी आणि कमिशन घेणाऱ्या गाव पुढारी तसेच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बळी पडलेल्या आणि अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या नागरिकांचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही। सरकार करोडो रुपये ठेकेदारांच्या घशात नागरिकांच्या सुखसुविधेसाठी घालत आहे, परंतु अशा ठेकेदारांच्या भ्रष्टाचारी पद्धतीमुळे सुखसुविधा मिळायच्या ऐवजी जीव जाण्याची बारी नागरिकांवर आलेली आहे। यासाठी केंद्रीय रस्ते मंत्री नितीनजी गडकरी आणि राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अशा ठेकेदारांवर अंकुश ठेवावा आणि अपघातात बळी पडणाऱ्या नागरिकांना वाचवावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। ज्या ठिकाणी काम करण्यासाठी कोणती अडचण नाही अशा ठिकाणी कंपनी जाणून बुजून कामे पूर्ण करत नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांचे पैसे सरकारकडून अजूनही आले नाहीत त्या ठिकाणी पोलीस बळाचा वापर करून कंपनीचे अधिकारी नागरिकांवर बळजबरीपणे आणि दाट दप्पट करून कामे करण्याचा प्रयत्न करत असते। परंतु ज्या ठिकाणी खरंच सुरक्षेची कामे करणे गरजेचे आहे त्या ठिकाणी दुर्लक्ष करून नागरिकांचा जीव घेण्याचे पापी काम कंपनीचे आणि राष्ट्रीय महामार्गाचे काही अधिकारी करतायत असा आरोप मांडवे येथील सामाजिक कार्यकर्ते बंडूपंत सोनटक्के यांनी केला आहे। आपण आता मांडवे शिंदे वस्ती येथे आहोत। ही गाडी आपल्याला पडलेली दिसत आहे। ही दुसरी वेळ आहे गाडी हिथंच पडायची। परवा तिथं पुढे पडली होती, गायचा गोटा वाचलेला आहे, जीवितहानी एकही झालेलं नाही। बरं आहे, आपलं नशीब चांगलं आहे की काही जीवितहानी झालेलं नाही। पण हा सगळा जो पर्याय आहे की बॅरिकेड काय लावलं आहे, सिमेंटचं काहीतरी लावलं आहे, सगळं दिसतच नाही रस्ता आल्या काय बाद दाखवला आहे, काय केलं आहे। ह्या लोकांचा पैसे आला नाही म्हणून हे काम थांबलेलं आहे। तर मनुष्यवधाचा गुन्ह्यामध्ये परवा तिथे ॲक्सिडेंट झाला, पाणी साचलं रस्त्यात म्हणून ॲक्सिडेंट झाला। त्यावेळेस आमच्या सरपंच साहेब रितेशदादा पालवे यांनी कंपनीला आणि घोडके साहेब पंढरपूर यांना पत्र दिलं होतं की तुमच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये। आता जीवितहानी झाली नाही इथपर्यंत ठीक आहे, पण ह्या रोजच्या घटना ही दुसरी वेळ आहे। तिथंच गाडी पडायची, थोडं पुढे पडली गेल्या 3-4 वेळा झाल्या। दुसरी आहे मोठी गाडी पडली, गाडी पण बारकी छोटा ॲक्सिडेंट पण पडल्यात। जवळजवळ 16-17 टायर गाडी आहे, 15-16 टायर गाडी। तर हे रोज असं होतं कंपनीला वारंवार आपण सदस्य आहे ना, हा ग्रामपंचायत सदस्य बोला की तुम्ही जरा काय कंपनीला वारंवार तक्रार करून सुद्धा कंपनी त्याची दखल घेत नाही। हा, आणि घोडके साहेब पण घेत नाही, आणि घोडके साहेब घेत नाही। पुढं आपण रिक्स घ्यावं। पुढं आपण गेलं तर एक पूल आहे, त्याचं काम अपूर्ण आहे, त्याचं सुद्धा काम अपूर्ण आहे। हे बिलं घेऊन गेल्यात कंपनीत, तर कोण माणूसच नाही इथं बघायला। आम्हाला कंपनीला कुठल्या माणसाला सांगायला जावं तर इथं माणूसच नाही, कंपनीचा अधिकृत माणूस नाही आमच्याकडे। पैशासाठी राहिलेलं आहे का? मग लोकांचे पैसे शेतकऱ्यांचं दिलं पाहिजे ना लोकांना, म्हणून राहिले बरं काही। आणि पुढे गेलं की मांडव पाटे
तिथं गटाराचं काम केलेलं नाही, म्हणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. इकडे जवळजवळ 550,000ची टाकी कंपनी बांधून देणार होती आम्हाला. ती टाकीसुद्धा त्या मालकाने बंद का ठेवली, तर त्याच्या दुकानापुढे गटार करत नाही कंपनी. ती गटार पण व्हावं. आणि ह्या लाईटी ज्या दिसते ती पोल दाखव बाबा, लाईटी बंद आहे. ही 6 महिने झालं मी वारंवार विनंती करतोय पोलच्या. त्या पोलच्या लाईट्या लागत नाहीत. काही कारण सांगितलं जातंय, तिथं डीपी दुसरा लागतोय, तिथली वायर चोरीला गेली. अरे मग ही काम आमचं आहे का? ही लाईट लागत नाही, चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय. तर गोडके साहेबांनी कृपया विनंती आहे की रस्त्याचं लोकांचं पैसे द्यावं कुणाला राहिले त्यांना, आणि रस्त्याचं काम लवकर करून. असले छोटे मोठे हे आता मोठाच ॲक्सिडेंट म्हणावं लागेल. गाडी बघ बाबा, दाखवली कशी पडली, ती किती टायर गाडी आहे. नुकसान आहे शेतकऱ्याचं, खूप मोठं नुकसान आहे. ही असलं वडून घेऊन गेलं सिमेंटचं 1500 किलो. किती टायर गाडी आहे? 2 2 4 8 8 4 12 आणि पुढची 2 14 16 टायर गाडी आहे. हाय अशी पण जीवितहानी झाली नाही. गोडके साहेब लक्ष द्या, तिथं ऑफिसमध्ये बसून काय होत नाही. गोडके साहेबांना विनंती आहे, म्हात्रे साहेबांना, ऑफिसमधून आणि पुण्या मुंबईत बसून ही कामं होत नाहीत. तिथं ग्राउंडला या तुम्ही, मला उपोषणाला बसायला भाग पाडू नका, तुम्हाला विनंती आहे. आणि ही काम फडदिशी करा. तिथं गटार, पाण्याची टाकी, आणि मध्ये जी कामं राहिलेत, सर्व्हिस रोड राहिलेत, स्पीड ब्रेकर नाहीत, ती सगळी कामं करा तुम्ही. विनंती आहे तुम्हाला. महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा.